नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. बारवाड येथे विठ्ठल बिरदेव समुदाय भवन कामाचा शुभारंभ. बारवाड येथील श्री विठ्ठल बिरदेव धनगर समाजाच्या समुदाय भवनला आमदार शशिकला जोल्ले यांनी माजी खासदार व जिल्हा पंचायत बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनानुसार 10 लाख रुपयेचा निधी मंजूर केला असून त्यापैकी 5 लाख यापूर्वी दिले होते आणि आता उर्वरित कामासाठी 5 लाख रुपये निधी मंजूर केला असून या निधीतून या उर्वरित कामाचा शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी बिरदेवाचे मान्यवरांनी दर्शन घेतले. त्यानंतर हलशीनाथ साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पवन पाटील यांच्या हस्ते पूजन करून त्यांच्यासह संचालक देवापा देवकते, धोंडराम चौगुले, गुंधर निर्वाणे, धनगर समाज अध्यक्ष संजय कोणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना पवन पाटील म्हणाले की धनगर समाज हा श्रेष्ठ समाज मानला जातो. या समाजाचे आराध्य दैवत असलेल्या श्री बिरदेव देवावर अण्णावहिनींची श्रद्धा फार असल्याने त्यांनी या समुदाय भवनला निधी मंजूर करून दिला. आज त्याच कामाची सुरुवात करण्यात आली असून जर अन्य काही काम राहिल्यास त्यांच्याकडून आणखी निधी आणण्यासाठी प्रयत्न करू असे सांगून तुम्ही सर्व समाज बांधव अण्णावहिनींच्या पाठीशी राहावे असे आवाहन केले. यावेळी देवापा देवकते समाजाचे सेक्रेटरी युवराज बत्ते यांनी मनोगत व्यक्त केली. तर स्वागत व प्रास्ताविक आभार प्रदर्शन रंगराव बन्ने यांनी केले. या प्रसंगी भाजप कार्यकर्ते, ग्रामस्थ व धनगर समाज बांधव भगिनी उपस्थित होत्या. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बन्ने, बारवाड. धोंडराम चौगुले यांच्यानंतर गुंधर निर्वाणे यांनी श्रीफळ वाढावा असं विनंती करतो. गुंधर निर्वाणे यांच्यानंतर समाजाचे आजच्या या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते पूजन करून समाजाच्या सर्व बांधवाची इच्छा होती आणि ती इच्छा आम्ही प्रथम आमच्या भागाच्या नेत्या, निपाण भागाच्या पहिल्या आमदार मंत्री शशिकला जोल्ले वहिनी आणि कर्तृत्वात व्हाईस चेअरमन पवन पाटील, आमचे मार्गदर्शक व अण्णावहिनींच्या अटक प्रयत्नातून इथं 10 लाख रुपये बिरदेव मंदिरला मंजूर झाल्याबद्दल मी त्यांचं पहिल्या समाजाच्या वतीनं त्यांचं आभार मानतो. त्याबद्दल मी आमच्या समाजाच्या वतीनं समाजाचं मी अत्यंत ऋणी आहे. या कार्यक्रमासाठी जोल्ले अण्णांच्याकडे आम्ही वारंवार जाऊन त्यांनी आम्हाला 10 लाखाचा निधी सुरुवातीला मंजूर करून दिला. परत त्यांनी आता 5 लाखाचा निधी मंजूर करून दिला. त्यांच्याकडे जेव्हा आम्ही जाऊ त्यावेळेला तुम्हाला काय कमी पडेल ते वारंवार येऊन सांगा. तुम्हाला आम्ही वारंवार मदत करून तुमच्या कामाचं पूर्ण करू अशी आशेने सांगून मला अण्णावहिनीच्या रूपानं त्याचबरोबर त्यांचे दोन्ही चिरंजीव लाभले हे विठ्ठल बिरदेवाचीच कृपा म्हटलं तरी पण वापरतात नाही. राजकारणासाठी राजकारण न करता सदैवच जनसन्मानाचा आणि त्यांच्या स्वाभिमानाचा विचार करत संपूर्णच मतदारसंघाचा भौगोलिक, सामाजिक, धार्मिक, आरोग्यविषयक, मूलभूत सुविधाविषयक या सर्व गोष्टीचा स्वतः त्यांनी अभ्यास करून ज्या ज्या गोष्टी आपल्या मतदारसंघासाठी केल्या पाहिजेत, ज्याच्याकडून आमचा मतदारसंघ पूर्ण विकासाभिमुख होऊन एक सुदृढ असा मतदारसंघ निर्माण होईल याची माहिती घेऊन ते कामाला लागले. काम करत असताना समाज भवन असू देत, रोड रस्ते असू देत, पाण्यासाठी शुद्धीकरण घटक असू दे, युवांच्यासाठी नोकरी असू दे, युवांच्यासाठी शिक्षण असू दे, त्यासाठी लागणारं स्कॉलरशिप असू दे, महिलांना उद्योगधंदा देऊन चूल आणि मूलपासून बाहेर काढून उद्योगधंदा देऊन उद्योगिनी निर्माण करण्याचे काम देखील त्यांनी गेल्या काळामध्ये केलेलं आहे. राज्यामध्ये असू दे, जिल्ह्यामध्ये असू दे, तालुक्यामध्ये असू दे, त्याच पद्धतीने देश पातळीवर देखील जाऊन दिल्लीच्या दरबारी हजेरी लावून मोठमोठा विकासाचा निधी तुमच्यापर्यंत आणून पोहोचवलेला.
हे पोचवत असताना सरकारचा निधी म्हटलं थोडं पुढं पाठीमागं होत असतं. सुरुवातीला तुम्हाला एक 5 लाखाचा निधी आला, तुम्ही अत्यंत हिरिरीनं काम देखील चालू केलं. काम करत असताना दुसरा हप्ता तुमचा लगेच यायला हवा होता, परंतु काही कारणानं सरकारच्या योजना म्हटल्यावर थोड्याशा अडीअडचणी निर्माण होत असतात. निधीची उपलब्धता मंजूर असते, परंतु निधीची उपलब्धता तिथं असते नसते, थोडा काळ थोडा पाठीमागं लोटला जातो. परंतु माझ्या सर्व समाज बांधवांनी, बारवाडच्या आणि या युवा वर्गाने कुठेही खचून न जाता अत्यंत आशादायक असं हे काम पूर्णत्वाला नेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो.